चला आज बनवूया झटपट अशी भरवा शिमला मिर्च। त्यासाठी मी पाव किलो इथं बघ बारीक बारीक अशा शिमला मिर्च घेतल्यात। तर तुम्हाला याच्यामधलं बी हवं नसेल तर तुम्ही काढून टाका। आणि मी याचे 4 भाग करून घेतलेत बघा असे मस्तपैकी। तर तुम्हाला नसेल आवडत बी, मला आवडतं म्हणून मी ठेवले। त्यासाठी लागणारा मसाला बघा, 1 वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेतले, त्यानंतर लसूण घेतला आणि कोथिंबीर घेतली। आता हे शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे, म्हणजे याला चव छान लागते भाजीला। आपल्या कच्चे शेंगदाणे नाही टाकायचे। आणि साल्टे सकट मी घेतले, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साल्टे काढू शकता। आता हे मिक्सरच्या भांड्यात आपण टाकूया। त्यानंतर याच्यात आपल्याला लाल तिखट टाकायचे बघा। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तर शिमला मिर्च बनवताना याच्यात थोडंसंच तिखट टाकायचं आणि पाणी न टाकता वाटण बनवून घ्यायचं आहे। लसणामुळे आणि कोथिंबीरमुळे याला पाण्याची गरज लागत नाही। तर हे बघा वाटण आपलं तयार झाले। आता एका ताटामध्ये आपण काढून घेतले। याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपण मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्याच्या याच्यामध्ये हे सगळं मसाला भरून घ्यायचा व्यवस्थित दाबून असा। याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने पण मी तुम्हाला बटाट्याचं स्टफिंग भरून पण एकदा शिमला मिर्च बनवून दाखवलेली। त्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही जाऊन तो पण व्हिडिओ बघू शकता। तर अशा पद्धतीने सर्व मिरच्यामध्ये आपण हा मसाला भरून घेऊ। थोडासा मसाला उरलाय तो पण आपल्याला यूज करायचा आहे। आता इकडे आपण गॅसवर कढई मांडली बघा। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचे। तेल गरम झालं की एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, तो पण आपल्याला कांदा थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम इथे मी फास्ट ठेवलेली आहे। कढीपत्ता टाकला, कांदा बघू शकता इथे थोडासा सॉफ्ट झाला की याच्यात आपण 1 टमाटर टाकले। टमाटर ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, आता स्किप करा। 1 चमचा हळद टाकायची, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण आपले भरलेली शिमला मिर्च टाकायची। हे फक्त वाफेवर बनवायची आपल्याला भाजी। आणि हे सगळं वाटण उरलेलं पण टाकायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची। आता पाणी नाही टाकायचं आपल्याला, फक्त वाफेवर शिजवायचं याला। तर कढई त्यासाठी जाड घ्या, पातळ कढई घेऊ नका। आता बघा हे मिक्स झालं, त्यानंतर एकदम स्लो गॅस करून झाकून ठेवायचं। 5 मिनिटाचंच ठेवू, 5 मिनिटानंतर आपण याला हलवूया। 5 मिनिटासाठी ठेवली होती बघा एकदम स्लो गॅसवर। तर बघा अर्ध्याच्या वर आपली ही शिमला मिर्च शिजली, अजून अर्धी कच्चीच आहे। एक वेळा आपण याला हलवूया आता। तर बघू शकता याला घामाने ना भरपूर असं पाणी सुटलं आहे। तर याच्यामध्येच ही आपली मिरची शिजल्या जाईल, जास्त याला पाण्याची गरज नाही। आता परत आपण याच्यावर झाकून ठेवू आणि 1-2 मिनिटासाठी ठेवूया। हे बघा 1-2 मिनिटं अजून आपण ठेवली होती। तर बघू शकता तुम्ही फक्त वाफेवर आपली ही भरवा शिमला मिर्च तयार झाली। गॅस बंद करू आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली मी याच्यावर। तर तयार आहे आपली भरवा शिमला मिर्च। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।